श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी कृपा सुरेखा या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का? तुम्ही वाद टाळलात, गप्प राहिलात, समोरच्याचा अपमान केला नाही, पण तरी लोकांनी तुमच्या शांततेचा गैरसमज केला. तुमच्या शांत राहण्याला कमजोर समजलं. कोणी म्हणतं काही लोक बोलत नाही म्हणजे हिला काही कळत नाही. कोणी म्हणतं ही विरोध करत नाही म्हणजे हिच्यावर काहीही लादलं तरी चालतं. जर तुमच्या सोबत असं घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. उपयोगी असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जर असे अनुभव आलेले असतील तर कमेंटमध्ये नक्की तुमचे अनुभव सांगायला विसरू नका. तर पहिला मुद्दा आहे, प्रत्येक शांत माणूस घाबरलेला नसतो. मानसशास्त्र सांगतं की काही लोक प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणं पसंत करतात. त्यांना काही प्रत्येक वेळी वाद जिंकायचा नसतो. त्यांना त्यांची मनःशांती जपायची असते. पण समाजाला शांततेपेक्षा मोठा आवाज जास्त दिसतो. म्हणून अनेकदा शांत माणसाला कमकुवत समजलं जातं. लोकांना वाटतं ही शांत बसते म्हणजे ही कमकुवत आहे, ही घाबरतीये, हिला बोलता येत नाही, हिला समजत नाही. दुसरा मुद्दा आहे, लोक तुमच्या वागण्यावरून तुमची मर्यादा ठरवतात. आपण जर प्रत्येक वेळी गप्प राहिलो, काही लोकांना वाटू लागतं याला काय फरक पडत नाही, म्हणून ते पुन्हा पुन्हा तसंच वागण्याचा प्रयत्न करायला लागतात आपल्याशी. याचा अर्थ तुम्ही चुकीचे नाही, पण तुमच्या मर्यादा समोरच्याला कळायलाच हव्यात. तिसरा मुद्दा आहे, शांतता आणि भीती यात फरक आहे. भीतीमुळे माणूस गप्प बसतो, पण शहाणपणामुळे माणूस योग्य वेळेची वाट पाहत राहतो. काही उत्तरं शब्दांनी द्यायची नसतात, त्यासाठी कृती करावी लागते किंवा वेळेची वाट बघावी लागते. प्रत्येक वेळी जर तुम्ही आरेला कारे करत राहाल, उत्तर द्याल, त्याने तुमची मनःशांती तर बिघडणारच आहे, तुमची नाती खराब होणार आहेत, तुमचे लोकांबरोबरचे संबंध खराब होणार आहेत, तुमचं एक निगेटिव्ह व्यक्तिमत्व बनत जातं. त्यासाठी भीती न बाळगता शांतता हा पर्याय अतिशय योग्य आणि चांगला आहे असं मला वाटतं. चौथा मुद्दा आहे, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. आज सोशल मीडियावर आपण बघतोय, लोक प्रत्येक गोष्टीवर वाईट पद्धतीने प्रतिक्रिया देतात, रिॲक्ट होतात, गरज नसतानाही खूप बोलतात. तर तिथे खरंच गरज आहे का? किंवा नातेसंबंधांमध्ये असेल, घरामध्ये असेल, आपण आतापर्यंत बघितलेलं आहे, आयुष्यात यशस्वी लोक प्रत्येक टीकेला उत्तर देत नाहीत. ते त्यांचा किमती वेळ आणि त्यांची किमती मतं नको तिथे नको तेव्हा देत नाहीत. ते शांत राहणं प्रिपेअर करतात, कारण त्यांना स्वतःचं ध्येय गाठायचं असतं. आणि खरं आहे मित्रमैत्रिणींनो, जेव्हा आपल्या आयुष्याचा फोकस असतो, आपल्याला काहीतरी आपले विजन ठरलेले असतात आणि आपल्यामध्ये आपसुकच ती मॅच्युरिटी, ते गुण यायला लागतात आणि आपण प्रत्येक जण रिॲक्ट झाला किंवा कोणी मत दिली तर त्या मतांना आपण रिॲक्ट होणं गरजेचं नाही. कधी कधी शांततेमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी, यशाच्या गोष्टी लपलेल्या असतात. पाचवा मुद्दा आहे, शांत राहा पण स्वतःचा अपमान सहन करू नका. बरोबर, हा सर्वात महत्वाचा आणि गरजेचा मुद्दा आहे. शांत राहणं चांगलं आहे का? तर हो. प्रत्येक वेळी आहे का? तर नाही. पण अन्याय सहन करणं चुकीचं आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा नम्रपणे, स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने स्वतःची बाजू मांडायलाच पाहिजे. एक छोटंसं उदाहरण, एका झाडावर रोज दगड मारले जात होते. झाड काही बोलत नाही, पण त्याने फळं देणं बंद केलं नाही. लोकांना वाटलं झाड कमकुवत आहे, पण वादळ आलं तेव्हा ते झाड घट्ट उभं राहिलं. कारण ताकद आवाजात नसते, ती मुळामध्ये असते. अगदी तसंच माणसाची ताकद त्याच्या ओरडण्यात नसते, त्याच्या व्यक्तिमत्वात, त्याच्या सराउंडिंग मध्ये, त्याच्या बिहेवियर मध्ये, त्याच्या वागण्यात, बोलण्यात, त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये असते, तर त्याच्या संयमामध्ये, बॅलन्स राहण्यामध्ये असते. मित्रमैत्रिणींनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत राहा पण स्वतःचा स्वाभिमान कधीही गमावू नका. जिथं गरज नाही तिथे वाद घालू नका,
पण जिथे तुमचा आत्मसन्मान धोक्यात येणार असेल तिथे वेळच्या वेळी त्या गोष्टीला, त्या प्रसंगाला समजावणीच्या स्वरात उत्तर देणं गरजेचं आहे. इथे शांत राहू नका, कारण शांतता ही कमजोरी नाहीये, योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्या मजबूत मनाची ओळख आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच मानसशास्त्र, जीवनमूल्ये आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी विचारांसाठी स्वामी कृपा सुरेखा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ समुपदेशन करताना मला अनेक अशा व्यक्ती भेटल्या आहेत ज्या खूप शांत स्वभावाच्या होत्या. लोक त्यांना कमकुवत समजत होते, पण जेव्हा त्यांच्याशी सखोल संवाद झाला तेव्हा लक्षात आलं की त्या व्यक्ती कमकुवत नव्हत्या, त्या फक्त नाती टिकवण्यासाठी शांत राहायच्या. त्यांना भांडणं नको होती, पण त्याचा अर्थ असा नव्हता की त्यांच्यात ताकद नव्हती. त्यामुळे मला हा विषय हाताळा असा वाटला. मी स्वतः या जर्नीतून गेलेली आहे. अनेक प्रकारची माणसं बघितले, त्यांचे स्वभाव बघितले, त्यांच्या सवयी बघितल्या आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण कसा संयम, शांतता आणि शिकण्याची जी प्रवृत्ती आहे आपली ती कशी जपली पाहिजे, हेच मला तुमच्या बरोबर माझ्या मनोगतातून व्यक्त व्हावंसं वाटलं. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.